आता खरात बाबा ते प्रकरण फार मोठं आहे, ते अगदी हाताच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच त्याची सखोल चौकशी चालू आहे, SIT सहित सगळ्या सहित. आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याला खरात बाबांनी सामोरं जावं असं आम्हाला वाटतंय. ज्या वेळेला केंद्र शासनाकडनं येतात त्यावेळेला राज्य शासनाचा काही हिस्सा येतो, असे मिळून आता जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आता वाटले. आणि जे काय आता थोडे राहिलेत 1000-1200 कोटीच्या आसपास असू शकतात, ते पण आम्ही घेऊन येऊन ते पण देणार. अभ्यास दौरा केला, सकाळी आपण फळबाग बागांची लागवडीची पाहणी केली, मराठवाड्यातल्या फळबाग शेतकऱ्यांची पाहणी केली. तुम्हाला या अभ्यास दौऱ्यातून आढावा दौऱ्यातून काय मिळालं आणि सांगत होते? पहिलं तर मी इथल्या छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये जे काय शेतकऱ्यांनी फळझाडं लावलेली आहेत, मला समाधान वाटलं. तसं मी कोकणातला मूळचा असल्यामुळे, कारण आमच्याकडे कोकणामध्ये आंबे, फणस, काजू हा मोठ्या प्रमाणात असतात. परंतु इथे पाहिलं की इथल्याही शेतकऱ्यांनी केसर आंबा हा 2 प्रकारचा वेगवेगळ्या जातीचा लावलेला आहे. चांगले आहे, बागायती चांगला फुललेला आहे. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे, डाळिंब आहेत, पेरू आहेत. म्हणजे अशी वेगवेगळी व्हरायटीची लागवड केलेली आहे. आणि समाधान वाटलं की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न हे जे काय त्यांनी विकत आणलं. आणि कापसे म्हणून जे एक अनुभवी आले होते त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं की किती फुटावरती आंब्याचे झाड लावल्यानंतर कशी त्याला वाढ होते, काय त्याला उत्पन्न मिळतं, हे सगळं सांगितलं. फार समाधान वाटलं. हापूस आंब्याचं उत्पादन खूप कमी झालंय, त्याच्यामुळे वाशी मार्केटला पण फटका बसलाय. आता एकतर हवामानाचा बदल याच्यामुळे जे काय मानवावरती जो परिणाम झाला, कोकणात तर फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि सभागृहामध्ये याची मागणी झाली, कॅबिनेटला याची मागणी झाली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे की त्याला आपण मदत करू आणि आम्ही त्या आशेवरती आणि ती मदत मिळाली. खरात बाबांचं प्रकरण आहे, अनेक प्रकरण बाहेर आले, आता त्यांच्या मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला. आता खरात बाबा ते प्रकरण फार मोठं आहे, ते अगदी हाताच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच त्याची सखोल चौकशी चालू आहे, SIT सहित सगळ्या सहित. आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याला खरात बाबांनी सामोरं जावं असं आम्हाला वाटतंय. निवडणूक आहे, त्या ठिकाणी काँग्रेसला पण आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुनेत्राबाई पवार यांचा एकच उमेदवारी अर्ज दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि NCP त्यांची असेल, ह्यांनी मिळून आम्ही सुनेत्राताईंचा फॉर्म भरण्याचं ठरलं. आता विरोधक जो काय त्यांचा फॉर्म भरतोय त्याला आता आम्ही कसं काय सांगणार? आम्ही तर सुनेत्राताईंना सगळे पाठिंबा देतोय. जरी कोणी उभं राहिलं तरी सुनेत्राताईंना पवारताईंना निवडून आणण्याचं काम आमचं सगळ्यांचं राहील आणि महायुती उमेदवार सुनेत्राताईंना निवडून आणू. निर्देश असे दिलेले आहेत की जे आपल्या खात्याचं जे काम आहे ते जलद गतीने व्हावं. आणि आता नवीन केंद्र शासनाने BGB रामजी जी काही योजना नवीन आता अंमलात आणलेली आहे, परंतु 4 राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे थोडेसे 2-3 महिने अजून थोडे पुढे जात आहे. त्या संदर्भात चर्चा आणि मागील काही कामांचा आढावा की जे आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काय मजुरांना रोजगार मिळतो, त्यानंतर कामं केली जातात, काही वैयक्तिक लाभाचे असतील, काही सार्वजनिक कामं असतील, याचा अधिकाऱ्यांचा आढावा आणि त्याची आजची बैठक होती. जसे जसे येतात तसे तसे नाही तसं नाही. दर ह्याला पैसे जसे आले तसे आम्ही देत चाललेलो आहोत. तसे म्हणजे किती? ऐका, तुम्हाला आता मध्ये 1100 कोटी आले. ज्या वेळेला केंद्र शासनाकडनं येतात त्यावेळेला राज्य शासनाचा काही हिस्सा येतो, असे मिळून आता जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आता वाटले. आणि जे काय आता थोडे राहिलेत 1000-1200 कोटीच्या आसपास असू शकतात, ते पण आम्ही घेऊन येऊन ते पण देणार. कारण काय काही KYC असेल, हे असेल, त्या काही अडचणी आहेत,
त्या सगळ्या गोष्टीसाठी या अडचणी आल्या, बाकी काही नाही आहे. आणि मजुरांचे पैसे तर त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जातात, ते तर पैसे काय थांबत नाही आहेत, ते डायरेक्ट तिकडून दिल्लीवरनं ते पैसे मजुरांचे जसे इथून कळवले जातात तसे पैसे जातात. चला.